लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 26 नोव्हेंबर संविधान दिनी जेतवण येथे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, डॉक्टर पंडित किल्लारीकर यांचे आवाहन। बातमी पैठण येथून। पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील जेतवन धम्मसंस्कार केंद्रात कार्तिक पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीनिमित्त विशेष धम्मदेशना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शासकीय रुग्णालयाचे सर्जन व केंद्राचे उपाध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कार्याध्यक्ष अरुणदादा बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। गेल्या 1.5 वर्षापासून प्रत्येक पौर्णिमेला येथे धम्मचर्चा, अंधश्रद्धा निर्मूलन व नीतिमान समाज निर्माण या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंतेजींच्या याचनेनंतर बुद्धवंदना घेऊन करण्यात आली। आयुष्यमान सुरेश घोक्षे, आयुष्यमती सुजाता घोक्षे आणि महिला संघ यांनी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर पूज्य भदंत भारद्वाज यांनी कार्तिक पौर्णिमेचे धार्मिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले, तसेच गुरु नानक जयंतीचे विचार आणि कार्य यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर पंडित किल्लारीकर यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जेतवन धम्मसंस्कार केंद्रात होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। महिलांतर्फे ज्योती बाबासाहेब खंडागळे यांनी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, तर अरुण बल्लाळ यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमास प्रकाश निकाळजे, रवींद्र मोरे, दिनेश मून, दिलीप ससाणे, दिलीप पाईक, दिलीप दाभाडे, भानुदास चाबुकस्वार, मुरलीधर दाभाडे, भीमराव बनसोडे, अंबड, अशोक गायकवाड तसेच सुनीता रुपेकर, सुनीता पगारे, अनुराधा, रंजना चाबुकस्वार, छाया दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते। एक ओंकार सतनाम। एक ओंकार सतनाम म्हणजे काय? ह्या जगामध्ये एकच कर्ता आहे, एकच आहे आणि ते आहे सत्य। काय आहे? या जगाचं सत्य। आणि भगवंताने सत्य सांगितलं। भगवंत काय म्हणतात? या जगामध्ये 3 गोष्टी कधीच लपू शकत नाही, एक सूर्य, दुसरा चंद्र आणि तिसरं सत्य। भगवंत सत्य धर्माची स्थापना करतात। गुरु नानकांनी या जगामध्ये सत्य धर्म सांगितला। एक ओंकार सतनाम कर्तापूरक। कर्तापूरक म्हणजे काय? या जगामध्ये कर्ता कोणी असेल तर तो पुरुष आहे, मनुष्य आहे। मानवाला प्राधान्य दिलं आणि भगवंत सुद्धा म्हणतात माझ्या धम्माचा केंद्रबिंदू कोण आहे? मनुष्य आहे आणि त्या मनुष्याचं मन आहे की नाही? आणि म्हणून उपासक उपासिकांनो, सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये सुखी जीवन जगायचं असेल तर कधी कोणाकडून अपेक्षा करू नका। आज पैठणला सकाळ सकाळी येता येता एका आईचा स्टेटस पाहिला आणि ते स्टेटस मला फार आवडलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.